नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर सध्या इंधनाचा तीव्र तुटवडा भासत असून याचा थेट फटका आता अन्नदात्याला म्हणजेच शेतकऱ्याला बसताना दिसतोय. सध्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत, मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेलच उपलब्ध होत नसल्याने एका शेतकऱ्यावर स्वतःला वखराला झुंपण्याची वेळ आली आहे. हे धक्कादायक चित्र पाहायला मिळालंय बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात. येथील शेतकरी विशाल मुरुक यांच्याकडे 4 एकर शेती आहे. त्यांना मान्सूनपूर्व शेतीची मशागत करून कपाशीची लागवड करायची आहे. मात्र तालुक्यातील पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालकांनी शेतात येण्यास नकार दिला आहे. पेरणीचा काळ उलटून चाललाय आणि शेती पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अखेर हताश होऊन या शेतकऱ्याने स्वतःच बैल होत वखराला जुंपून घेतले आणि शेतीची मशागत सुरू केली. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेती कामासाठी डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बुलढाणा. प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेलची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे आणि स्वतः आमच्यावर नांगरणी करायची वेळ आलेली आहे आणि शासनाने त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. आणि स्वतः आम्ही खांद्यावर झू घेऊन आम्ही स्वतः शेतातली नांगरणी करत आहोत. शासनाने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. शासनाने त्वरित या जिल्ह्यात डिझेलची उपलब्धता करून द्यावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे.